मागील भागात आपण पाहिले सोनाची बलदेवशी ओळख करून देतात. बलदेव म्हणाला, तुझी बायको आपल्याला आवडली यार. इथपर्यंत सोनाने हरकत घेतली नाही. मग मध्येच त्याने महेशला विचारलं, हे पाखरू तुलाच नेमकं कसं मिळालं? तेव्हा सोनाने म्हटलं, विल यू काइंडली माइंड युअर लँग्वेज. तेव्हा महेशने मध्ये म्हणाला, ही डज नॉट मीन इट दॅट वे. ओबेरॉय हॉटेलात शोभा नको म्हणून सोना गप्प झाली. पार्टी संपली. तिने घरी येतात महेशला झापलं, तू कसं काय त्याला काहीच बोलला नाहीस? महेश म्हणाला, बिझनेस ट्रान्झॅक्शन पुरी होईपर्यंत मी त्याला दुखवणार नाही. सोना म्हणाली, खड्ड्यात गेला बिझनेस. तुमचा बिझनेस ह्या घराबाहेर. उद्याची पार्टी इथे होणार नाही. तुम्ही महेशच्या ऑफिसमध्ये जा. माझ्यासमोर आत्ताच फोन करा. काय बोलता ते मला ऐकायचं आहे. पण तरी पार्टी महेशच्याच घरी झाली. बलदेवच्या ऑफिसच्या पेस्ट कंट्रोलचं काम निघालं. असं म्हणून बलदेव 7-8 मित्रांसह आणि 2-3 मैत्रिणींना घेऊन महेशकडे आला. ड्रिंक झाली. बलदेव संयमाने वागत होता म्हणून सोना मोकळेपणाने कुणाला काय हवं नको ते पाहत होती. जेवणाच्या डिशेस हातात घेण्यापूर्वी बलदेवने एक जाडजूड पाकिट महेशला दिलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग बलदेवने पेढ्याचा बॉक्स उघडून सरसकट सगळ्यांना पेढे भरवले. सोनाला घास देण्यासाठी तो पुढे आला तेव्हा फोन वाजला. ते निमित्त करून ती सटकली. फोन संपतो सगळे थांबले. पेढ्यासाठी तिने हात पुढे केला. ऐसा कैसे हो सकता है असं म्हणत बलदेवने पुन्हा कमरेभोवती हात टाकून तिला जबरदस्तीने घास स्वीकारायला लावला. स्वयंपाकघरात जाऊन सोना घास थुकून आली. रात्री पलंगावर पडल्या पडल्या महेश म्हणाला, सोसायटीच्या काही एटिकेट्स असतात. तसल्या सोसायटीची मला कर्तव्य नाही. बिझनेससाठी काही कॉम्प्रोमाइज करावी लागतात. उसमें क्या बात है? सोना म्हणाली, मला चालणार नाही. आपण ह्या विषयावर सावकाश बोलू. सोना म्हणाली, ह्या विषयावरचं बोलणं तिथंच संपलेलं आहे. सोना म्हणाली, फडतूस माणसांची वागदुकगिरी मला सहन व्हायची नाही. तुमचा बिझनेस ह्या घराच्या बाहेर तुम्ही कोणत्याही पद्धतीने सांभाळा. 2 दिवसांनी महेश सिंगापूरला गेला आणि सोनानी सुटकेचा सॉस सोडला. आता 3-4 दिवस पासपोर्टचं पडेल ते काम आणि मग ती आणि पुस्तकं. त्याप्रमाणे तिने ते दिवस मजेत घालवले. महेश परत आला. त्याला गाडी घेऊन ती रिसीव्ह करायला गेली. पण महेश मुळीच मूडमध्ये नव्हता. ट्रीप कशी झाली असं विचारल्यावर त्याने सांगितलं, टोटली मेस, कम्प्लीट फेल्युअर. सोना म्हणाली, पैसे मिळतील हो, सुखरूप गेलात आलात हे जास्त महत्त्वाचं नाही का? महेश म्हणाला, पैसा नसेल तर जगून काय करायचं? सोना महेशला म्हणाली, पैशापेक्षा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्हाला त्या आत्तापर्यंत मिळाल्या नाहीत म्हणून तुमची ती तगमग होते. इतर गोष्टी कोणत्या? जीवाला जीव देणारी बायको, आणखीन रांगणारी पावलं ह्या घरात. महेश ताडकन म्हणाला, फॉरगेट इट फॉर एव्हर. सोना त्या क्षणी दूर सरकली. गोंधळलेल्या नजरेने महेशकडे बघत तिने विचारलं, तुम्हाला मुलांची आवड नाही? तुला आवडतात? ती म्हणाली, का आवडू नये? मी इतकी जगावेगळी नाही. तो म्हणाला, मग तुला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून घ्यावं लागेल. माझ्यापासून अपेक्षा करू नकोस. महेशने सोनाला आपल्यापासून तिला मूल कसं होऊ शकत नाही, का होऊ शकत नाही हे सांगितलं. त्यावर सोनाने विचारलं, मला मूल होऊ दे असं तुम्ही म्हणालात त्यामागे हे कारण होतं का? आपलं लग्न होईल हे कुठे तेव्हा डोक्यात होतं? बाईला एक आधार हवा असतो आणि स्वतःची मतं तयार होईपर्यंत का होईना मुलं आईबापाशी नीट वागतात. मूल झालं असतं तर कुणी सांभाळलं असतं? मी स्वतः तुझ्या सहित. आणि मुलगी झाली असती तर मग तर तिचा खूपच उपयोग झाला असता. शी शी, किती गलिच्छ विचार आहेत तुमचे. महेशचे ते विचार ऐकून
सोना त्या दिवशी बेदम अस्वस्थ झाली. झोपेची गोळी घेऊनही त्या रात्री तिला झोप येईना. आयुष्यात प्रथमच तिने ड्रिंक्स आपण होऊन घेतली. डोकं पुरतं बधीर झाल्यावर ती तशीच सोफ्यावर झोपली. सकाळी महेशने तिला ब्रेकफास्टला उठवले. ब्रेकफास्ट झाल्यावरती तो टेप रेकॉर्ड्स खरेदी करण्याचं म्हटला. तेव्हा सोनाने विचारलं, काय करायचं आहे त्याचं? तो म्हटला, विकायचे, त्याचे 5,000 सुटतील. तेव्हा सोना म्हणाली, पैसा पैसा पैसा, काय करणार आहात त्याचं परमेश्वर जाणे. वीट आला. महेश म्हणाला, इन्शुरन्सचा हप्ता भरायचा आहे. कसला इन्शुरन्स? तुझा 1,00,000चा विमा उतरवतोय. वेड लागलंय का? महेश म्हणाला, अचानक मेलीस वगैरे तर नंतर वेड लागू नये म्हणून. सोनाला ते असह्य झालं. ती रडू लागली. महेशने तिला समजवले. तिला पुन्हा कामालाच पाठवले. कारण पैसा ती कामाला जायलाच हवी, नाहीतर शर्मा त्याला पैसा देणार नाही असं म्हणून त्यांनी लाडीगोडी लावली आणि तिला कामाला पाठवले. सोना शांत झाली, पण तिला ह्या सगळ्याची जाणीव झाली. आता पुढे. आणि सोना कामावर गेली. काय करील? इतकी टॅलेंटेड मुलगी 1-2 प्रेमळ वाक्यांना भुलते. सोनालीने क्षणाचा अवधी न घेता सांगितलं, सर्वात टॅलेंटेड माणसं त्या मानाने पटकन फसतात. अतिबुद्धिवादी म्हणून ती अगोदरच एकटी पडलेली असतात. भावनात्मक पातळीवरचा आक्रोश त्यांनी सतत दाबलेला असतो. ही माणसं त्यांच्या भावनांना बुद्धिनिष्ठेनं कवटाळतात. दे आर इंटरलेक्च्युअली अटॅच टू देअर सेंटिमेंट्स. त्यामुळे त्यांना तृप्त व्हायला जसा वेळ लागतो तसाच त्या भावनांचा इन्कार करत आल्याने ती जेव्हा त्या माणसांना वश होतात तेव्हा सामान्यापेक्षा जास्त वेगाने वश होतात. पुन्हा पुन्हा फसतात, पुन्हा झगडात येतात. बुद्धीला खाद्य, बुद्धीला खाद्य असं कितीही मान्य केलं तरी त्याचा जबर थकवा असतो. तो थकवा घालवायची हाकाटी सुरू होते. तसं झालं की बुद्धी हेच ज्यांचं भांडवल, अशी माणसं भांडवलशाही झुगारून देतात आणि बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टीच अधूनमधून करतात. सिगारेटपासून नाना प्रकारची व्यसनं कमी न होता वाढतात का? तर याचं कारण हेच. मग सामान्य माणसं ह्याच असामान्य माणसांच्या सामान्य गोष्टीचं अनुकरण करतात. उंची गाठणं ताकदीबाहेर. खोल जाण्यासाठी ताकद वापरावी लागत नाही. ग्रेव्हिटेशन फोर्स ह्याही प्रांतात उपयोगी पडतो. सोना अशीच आयुष्यभर फसत आली. अतिशय गोड बोलून आपण वापरले जात आहोत याची सोनाला शंका येऊ न देता महेश तिला राबवत राहिला. ती राबत राहिली. तिला शंकाही आली नाही. माधुरीची गाठ पडतो नाही. माधुरी कोण? सोनाच्या कथेतल्या शेवटच्या टप्प्यातली एक फसलेली मुलगी. कुठे भेटली? महेशच्या पाहुण्यांसाठी ठेवलेल्या फ्लॅटमध्ये. कुणाबरोबर आली? महेश बरोबर. त्याने तिला बंगलोरहून आणली. परस्पर दुसऱ्या फ्लॅटवर नेऊन ठेवली. सोनाला कधी कळलं? 4 दिवसानंतर. मध्ये इतके दिवस गेले. त्यात काहीच नवल नाही. सोनाचं ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस जरी त्याच फ्लॅटमध्ये होतं तरी त्याला स्वतंत्र एंट्रन्स होता. टॉयलेट वेगळा होता. फ्लॅटच्या बाकीच्या किल्ल्याही तिच्याकडे नव्हत्या. एके दिवशी अचानकपणे 6 मुली त्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या. त्याच रात्री सोनाने महेशला विचारलं, त्या मुली कोण आहेत ओ? वेगवेगळ्या गावाहून आल्या आहेत. पण कोण आहेत? आमच्या सिंधी असोसिएशनतर्फे डेलिगेट्स म्हणून वर्ल्ड टूरवर जाणार आहेत.
त्यांचं पासपोर्ट काढायचे आहेत. आपल्याला त्यांचं काहीच करावं लागणार नाही. असोसिएशनकडून एक दोघींचे पैसे आणि व्हिसा आला की त्या जातील. कुणाच्या तरी बाबतीत बर्थडेचा घोळ आहे. कोर्टात एफिडेव्हिट केलं की भागेल असं वाटतंय. ते काम अर्थातच तुला करावं लागणार आहे. आय विल मॅनेज. इतक्या खुलाशावर सोना गप्प बसली. टेप रेकॉर्डर्स आणि वॉकमनचा बिझनेस जोरात चालला होता. शर्माच्या दोस्तीने महेशला एक घबाडच मिळालं होतं. सिंगापूरहून वॉशिंग मशीनपासून काही सांगाल ते मिळत होतं. राजरोज कस्टम ड्युटी भरून, दणकून कमिशन काढून रोज महेश बँकेत बॅलन्स वाढवत होता. मजेत होता. सोनाशी संघर्ष व्हायचे, पण तो मिटवायचाही. माधुरी अचानक न भेटती तर पुष्कळ काळापर्यंत हे सगळं असंच चाललं असतं. त्या डेलिगेशनसाठी जाणाऱ्या मुलींचा मुक्काम मात्र लवकरच हलवण्याची चिन्ह दिसत नव्हती. एकदा सोनाने पुन्हा विचारलं, त्या मुली कधी जाणार आहेत? आता मी तरी काय सांगू? कुठं अडलंय आता? एका युनियन लीडरला आता 11th आवरला त्याच्या मुलीला त्यात घुसवायची आहे. तिला क्लिअरन्स मिळतो ह्या आता लटकल्या. युनियन लीडर आता नवा संप कोणत्या सुरळीत इंडस्ट्रीज घुसवायचा आणि मालकांना आणि मजुरांना उद्ध्वस्त करायचं याच्या विचारात आहे. त्याशिवाय त्याची मुलं वर्ल्ड टूरला कशी जाणार आणि लीडर एअर कंडिशनर गाड्यातून कसे फिरणार? मी बोललो की तुम्ही पुस्तकवाले रागवता, पण युनियन लीडर्स कामगारांना वापरतात की नाही? मान्य. तेव्हा ह्या सो कॉल्ड निस्वार्थ बंद स्पेशालिस्टला पैसे मिळाले की त्या पोरी जातील. त्यांना हवं नको बघायला हवं. काहीही आवश्यकता नाही. त्या जगप्रवासाला निघालेल्या पोरी, त्यांची काय काळजी करायची? तरी उद्या चौकशी केली पाहिजे. माझं ऐक, तू त्यांच्या भानगडीत पडू नकोस. गळ्यात पडतील. त्या माझ्या जातीवाल्या आहेत, गळ्यात पडणाऱ्या. हे विसरू नकोस. मोकळेपणाने मान्य करताय? सरकारने आमच्या गळ्यात फाळणी बांधली. आम्ही मग गळेपडूपणा शिकलो. तेव्हा तुम्ही तिकडे वळू नका. महेशने असं सांगितलं, पण सोनाला तिकडे वळावंच लागलं. ते एका विचित्र फोनमुळे. बेल वाजली म्हणून तिने फोन उचलला. पलीकडच्या माणसाने इज इट 474700 असं विचारलं. सोनाने येस म्हणताच पलीकडून कुणीतरी गुस्सातच म्हटलं, वो जो माधुरी नाम की लड़की है उसको मत भेजना. बिल्कुल बेवकूफ़ लड़की है. हमारे साहब तंग हो गए. उस लड़की को रोमांस क्या चीज़ है मालूम नहीं. खुशीत को तैयार रहने के लिए बोलो. सोना काही बोलणार तोपर्यंत फोन बंद झाला. टायपिस्टला ऑफिसकडे लक्ष द्यायला सांगून सोना जिन्याच्या लॉबीत आली. तिने शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली. जिने दार उघडलं. तिला सोनाने विचारलं, माधुरी कोण? मीच. सोनाने तिच्याकडे पाहिलं. ती थरारून गेली. तिच्या दोन्ही गालावर नखाचे ओरखडे होते. डावा डोळा मार लागल्यामुळे सुजला होता. ती बेदम रडली असावी. तिच्या उजव्या हातातून रक्त आलं असावं, पण त्याच्यावर कुणीतरी इलाज केलेले असावेत, कारण त्या हाताला पट्टी बांधली होती. ती दिसायला आकर्षक होती. विकण्यासारखं तिच्याजवळ भरपूर होतं. तुला कुणी मारलं का? तिला हुंदका आला. सोनाने दार लावून घेतलं. तिचा हात धरून ती हॉलमध्ये आली. ती जागा तिच्या परिचयाची होती. तिथं आता सामसूम होती.
तिथल्या कोचावर बसवीत सोनानं विचारलं. एकटीच आहेस? ती मानेने हो म्हणाली. कुठे गेल्या सगळ्या? शॉपिंगला, सिनेमाला? तुला इथं कुणी आणलं? महेश काकाने. ओ माय गॉड, सोना नकळत पुटपुटली. तुम्ही त्यांना ओळखता? सोनाने मान हलवल्यावर तिने विचारलं. मला इथून सोडवाल? जरूर. बंगलोरला पाठवाल? आईची समजूत घालाल? अवश्य. तिने नाही ऐकलं तर? ती का नाही ऐकणार? ती मला मारेल, असं म्हणून ती सोनाच्या मांडीवर पडून रडू लागली. तिचा आवेग ओसरल्यावर सोनाने तिला विचारलं, का मारेल? परिस्थितीमुळे. एका क्षणात कल्पना येऊन सोनाने विचारलं. महेश काकाने तुला नोकरीसाठी इथं आणलं? मान हलवीत ती म्हणाली. त्यांनी आईला 5,000 रुपये दिलेत. तुला कुणी मारलं? अरब होता. मला नाव माहीत नाही. का मारलं? त्याला हवं ते मिळालं नाही. मी त्याला चावले. फ्लॉवर पॉट फेकून मारला. त्याने आणखी काय केलं? प्यायला नसता तर केलं असतं. सोना काही वेळ गप्प बसली. कॉलेजला जातेस? मॅट्रिकला शाळा सुटली. का? ती पुन्हा उमाळ्याने रडायला लागली. सोना तिला थोपटत राहिली. तिची ती शांत होऊन उठून बसली. शाळा का सुटली? तिथल्या हेडमास्तरांनी मला छळलं. म्हणजे? अतिप्रसंग केला. मलाच वाईट ठरवली. सगळ्या मास्तरांच्या सह्या मिळवल्या. शाळेतून काढून टाकली. तेव्हापासून घरात कुणी माझ्याशी बोलत नाही. वडील काय करतात? मी ज्या शाळेत होते त्याच शाळेत नोकरीला होते. होते म्हणजे? ॲडमिशनसाठी शाळा मुलांकडून डोनेशन घेते. ते पैसे त्या हेड टीचरने ढापले. अफरातफर माझ्या वडिलांनी केली असा त्यांच्यावर आरोप ठेवला. त्यांना सस्पेंड केलं. ते प्रकरण दाबून टाकायचं म्हणून बाबांनीच मला हेडमास्टरकडे पाठवलं, असा त्यांनी बबरा केला. सोना आवाक झाली. तिला काय बोलावं समजेना. तिच्या हातात बांधलेल्या पट्टीकडे पाहत तिने विचारलं. जखम कुणी बांधली? खुशीदने. टेलिफोनवरचं बोलणं आठवून सोन्याने विचारलं. खुशीद काय करते ग? माधुरीने आश्चर्याने विचारलं. तुम्हाला माहीत नाही? सोनाने मान हलवली. खरंच माहीत नाही? खोटं कशाला सांगू? ती कॉलगर्ल आहे. खरंच? त्या सगळ्या ह्याच उद्योग करतात. त्या युरोप अमेरिकेला जाणार आहेत ना? तसं त्या काही म्हणत नाही. मग त्या इथं काय करतात? काय करणार? एक दोघींना चांगली नोकरी आहे. कुणाकुणाला? मलकानी आणि संगानी म्हणून आहेत त्यांना. नोकरी असून त्या हा उद्योग करतात. त्यांना चटक आहे पैशाची. इतर चौघी त्यांची आडनावं माहीत नाहीत. एक आहे रैना, दुसरी लक्ष्मी. त्या दोघी कधीकधी उदास असतात. त्यांना लग्न करावंसं वाटतं. खुदा के पास जाना है म्हणतात. त्यांची जात पता लागत नाही. आणि ती खुशीद, तिला नवऱ्याने टाकलं आहे. का? हुंडा मिळाला नाही म्हणून. ती पुष्कळदा रडत असते. आता तू माझ्याबरोबर चल. आपण डॉक्टरकडे जाऊ, मग घरी जाऊ.